काय झालं? काल रात्री भरपूर विचार केला होतास ना, सकाळी लवकर उठणारे, स्वयंपाक करणारे, स्वतःला वेळ देणारे, स्वतःला जे आवडतं ते गोष्टी करणारे, वर्कआउट करणारे. मग काय झालं, सकाळी लवकर नाही उठलीस? 4चा अलार्म सुद्धा लावला होतास तरी नाही जमला ना? कारण काय आहे माहिती आहे की तुला तुझा डेलीचं आयुष्य कम्फर्ट झोनमध्ये जगायचं सवय झाली आहे तुला, त्याच्यामुळं. तर मेन तर ते कम्फर्ट झोन आहे ना, ते तोड. स्वतःसाठी फाईट करायला शिक. कोणीतरी काहीतरी बोललं, कोणाला तरी आपण आवडलो नाही, आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, कुठेतरी ते जाणवल्यानंतरच आपल्या डोक्यात हां उद्या सकाळी मी लवकर उठणार, जिथं मी कमी त्याच्यावर काम करणार, आणि ते फक्त तेवढ्या पुरतेच वाटतं. आणि नंतर आहे तसंच आपण उशिरा 10ला उठतो, मग आवरून कामाला जातो, उशिरा कामावरून येतो, बनलेलं जे आहे ते खातो, मग झोपून जातो. बरोबर ना? तर असं न करता तर आत्ता काहीतरी डिसाईड करूया ना. भले आपण उशिरा उठलो, 10 वाजता का उठलो, मग आपल्या डोक्यात काय नियोजन होतं आदल्या दिवशी की 4ला उठून ज्या गोष्टी करायच्या आहेत, तर त्या गोष्टी 10ला उठून करायला प्रयत्न करूया का आपण? आणि करूया. केल्यानंतर कुठंतरी आपल्याला चांगला फील झाल्यानंतर कळलं की अरे यार, हीच गोष्ट जर 4 वाजता उठून केलं तर माझ्याकडे किती वेळ उरणार आहे. आणि दुसऱ्यांसाठी नाही, फक्त स्वतःच्या नजरेत आपल्याला मोठं व्हायचं आहे म्हणून या गोष्टी करायच्यात. लोकांसाठी अजिबात काय करायचं नाही. आणि बिलकुल परफेक्ट बनायची गरज नाही आहे. रिअल आहोत, स्वतःसाठी रिअल आहोत, हे खरंच बास झालं आहे. लोकांसाठी काहीच करायचं नाही आहे, स्वतःसाठी करायचं आहे. दिवसभर स्वतःच्या डोक्यात नाही का फालतू विचार असतात ना, की मला हे करायचं होतं, मला ते करायचं होतं, ते विचार करणं बंद करूया आणि काहीतरी करायला घेऊया.